अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे। महाराष्ट्रातील जनतेची देखील तीच इच्छा आहे, असं माणगाव येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधान केलं आहे। राज्यात उपमुख्यमंत्रीपद 1978 साली पहिल्यांदा निर्माण झालं, पण सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री व्हायचा आणि राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर आहे। राज्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद 1978च्या आसपास पहिल्यांदा झालं पुलोचं सरकार असताना। त्यानंतर इतक्या वेळेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ या राज्यामध्ये कोणी घेतली असेल आणि जसा सचिन तेंडुलकरचा विक्रम कधी मोडला जाणार नाही, तसा दादांचा उपमुख्यमंत्री पदाचा आणि अर्थसंकल्पाचा विक्रम सुद्धा कोणी म्हणणार नाही, याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका आणण्याचं काय कारण नाही। पण याचा अर्थ आम्ही तेवढा पुरता सीमित आहोत का? नाही, आमच्याही मनात आहेत, राज्यभरातल्या जनतेच्या मनातल्या अपेक्षा आहेत की दादा राजाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्हावेत, ही आमच्या सर्वांच्याच मनातली इच्छा आहे। पण आम्ही राजकीय वास्तवात यावं, राजकारण संख्याबळ आणि त्याचबरोबर ती दादांची कमालाची कष्ट करण्याची त्यांची आयुष्यभराची असलेली मेहनत, राजकीय प्रचंड इच्छाशक्ती, जनतेच्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून दूरगामी दृष्टिकोनातून त्यांनी राबलेले दिलेले विचार हे आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी प्रेरणादायी ठरतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।